वाईफ. मॅरिंग म्हणजेच की पती किंवा पत्नी दोघांपैकी कोणीही अस्तित्वात असताना किंवा त्यांचं पूर्वीचं लग्न हे अस्तित्वात असताना दुसरा विवाह करणे, परत विवाह करणे. तर मित्रांनो, याबाबत जुन्या भारतीय दंडसंहितेमध्ये 494 मध्ये याबाबत गुन्ह्याबाबत या सांगितलेलं होतं. तसेच नवीन भारतीय न्यायसंहितेमध्ये कलम 82 मध्ये अशा प्रकारच्या गुन्ह्याबाबत सांगितलेलं आहे की अशा प्रकारचा गुन्हा जर घडला तर त्याबाबत गुन्हा कशा प्रकारे नोंद करायचा, त्याबाबत गुन्हा नोंद करण्यासाठी पोलीस स्टेशनला आपण जायचं का, गेलात तर पोलीस स्टेशनला पोलीस गुन्हा नोंद करतील का, तसेच पोलिसांनी जर गुन्हा नोंद नाही केला तर त्याबाबत योग्य त्या ठिकाणी कुठे आपल्याला जावं लागेल, याबाबत आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर मित्रांनो, मॅरिंग अगेन द ड्युरिंग लाईफ टाईम ऑफ हजबंड ऑर वाईफ, कलम 82 BNS प्रमाणे पती किंवा पत्नी हयात असताना दुसरा विवाह करणे, दुसरे लग्न करणे. तर अशा प्रकारचा जर कोणी गुन्हा केला तर त्या गुन्ह्याचं एक क्लासिफिकेशन दिलेलं आहे, गुन्ह्याचं वर्गीकरण दिलेलं आहे. तर सदरचा गुन्हा हा NC प्रकारचा आहे, म्हणजेच की नॉन कॉग्निजेबल प्रकारचा आहे. बेलेबल आहे, म्हणजेच की जामीन पात्र आहे. तसेच कंपाऊंडेबल आहे, म्हणजेच की तडजोड करण्याजोगा देखील आहे. परंतु असे गुन्हे तडजोड करण्यासाठी आपल्याला कोर्टाची पूर्वपरवानगी घेणे हे आवश्यक असते. आणि अशा प्रकारचा गुन्हा हा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास म्हणजेच की प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी या कोर्टासमोर चालणार आहे. तर मित्रांनो, कलम 82 प्रमाणे जर एखादा व्यक्ती पती असेल अथवा पत्नी असेल, तिचा पती असताना ती दुसरा विवाह करत असेल किंवा त्याची पत्नी असताना तो दुसरा विवाह करत असेल, दोघांपैकी कोणीही असो, जर अशा प्रकारचा जर पहिला विवाह अस्तित्वात असताना, पहिला विवाह कायद्यानुसार संपुष्टात आलेला नसताना किंवा कायद्यांचे आणि तरतुदींचे पालन न करता अशा प्रकारचा विवाह केलेला असेल तर अशा प्रकारचा विवाह केलेला हा गुन्हा ठरतो. तर मित्रांनो, कलम 82 प्रमाणे अशा प्रकारचा गुन्हा जो कोणी करेल, हुएव्हर शब्द वापरलेला आहे कायद्यामध्ये, हुएव्हर हॅव्हिंग हजबंड ऑर वाईफ लिव्हिंग अँड मॅरिंग अगेन ड्युरिंग द लाईफ टाईम ऑफ हजबंड ऑर वाईफ शॅल बी पनिश्ड 7 years, म्हणजे की 7 वर्षापर्यंत अशा गुन्ह्यांना शिक्षा सांगितलेली आहे. परंतु मित्रांनो, आता हे पाहत असतानाच की पूर्वीच्या IPC मध्ये 494 मध्ये या गुन्ह्याबाबत जे सांगितलेलं होतं ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तसेच त्यानुसार 7 वर्षे शिक्षा होती हेही माहिती आहे. परंतु नवीन BNS म्हणजेच की भारतीय न्यायसंहिता लागू झाल्यापासून या कलमामध्ये काही बदल केलेला आहे का, काही नवीन तरतूद त्याच्यामध्ये काही समाविष्ट केली आहे का? तर हो मित्रांनो, भारतीय न्यायसंहितेमध्ये कलम 82 मध्ये उपकलम 2 हा नवीन ऍड करण्यात आलेला आहे, नवीन सांगितलेला आहे. आणि उपकलम 2 मध्ये सांगितलेलं आहे की अशा प्रकारचा दुसरा विवाह करत असताना एखादा व्यक्ती पती असेल, पत्नी असेल, पुरुष असेल, स्त्री असेल, ज्या व्यक्तीसोबत दुसरा विवाह करतोय त्या व्यक्तीपासून त्याचा पूर्वीचा विवाह हा आणखीन संपुष्टात आलेला नाही ही माहिती लपवतोय. कन्सिलमेंट ऑफ प्रिव्हियस मॅरेज, थोडक्यात की पूर्वीच्या लग्नाचा तो इथं माहिती देत नाही, हे अस्तित्वात आज रोजी पण आहे ही माहिती लपवून हा दुसरा विवाह केला जातो. दुसरा विवाह करणारी ती स्त्री असेल अथवा पुरुष असेल. तर अशा प्रकारचा जर गुन्हा झालेला असेल दुसरं लग्न करताना तर या गुन्ह्यासाठी 10 वर्षाची शिक्षा या नवीन कायद्यामध्ये सांगितलेली आहे. म्हणजे असं पूर्वीचा विवाह संपुष्टात आलेला नसताना तो दुसऱ्या व्यक्तीशी विवाह करत असताना, दुसरे लग्न करत असताना त्याला पूर्वीचा विवाह हा माझा कायद्यानुसार संपुष्टात आलेला नाही ही माहिती लपवून, ही माहिती कन्सील करून, ही माहिती सप्रेस करून जो कोणी एखाद्या अशा प्रकारचा विवाह दुसऱ्या व्यक्तीसोबत करतो आणि त्या व्यक्तीला ही माहिती सांगत नाही, त्यावेळेस असा गुन्हा सुद्धा हा गुन्हाच आहे. आणि कलम 82 मध्ये नवीन तरतूद उपकलम 2 मध्ये सांगितलेली आहे आणि अशा प्रकारच्या गुन्ह्याला 10 वर्षापर्यंत शिक्षा सांगितलेली आहे. तसेच मित्रांनो, या गुन्ह्याचे उपकलम 2 चे वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ ऑफेन्स जर पाहिले तर सदरचा गुन्हा हा देखील हा NC स्वरूपाचा आहे, म्हणजे की नॉन कॉग्निजेबल आहे. त्याचसोबत बेलेबल आहे, म्हणजे की अशा गुन्ह्यामध्ये जामीन ही कोर्टाकडून आपल्याला मिळते, पोलिसांकडून मिळते. तसेच हा गुन्हा
नॉन कम्फर्टेबल स्वरूपाचा केलेला आहे. म्हणजे की अशा प्रकारचा उपकलम 2 मध्ये सांगितलेला जर गुन्हा केला तर असे गुन्हे हे तडजोड होणार नाहीत, कोर्टातही होणार नाहीत, कोर्टाच्या बाहेरही होणार नाहीत. असे गुन्हे हे चालवून आपल्याला मेरिटवरती ते निकाली काढावं लागतात. तर मित्रांनो, BNS म्हणजेच की भारतीय न्याय संहितेमध्ये कलम 2 मध्ये जर कोणी एखाद्या व्यक्तीने पहिला विवाह अस्तित्वात असताना, पहिला विवाह कायद्यानुसार संपुष्टात आलेला नसताना जर कोणी विवाह केला असेल तर त्याला कलम 82 मधील उपकलम 1 मध्ये शिक्षा सांगितलेली आहे, ती 7 वर्ष आहे. आणि पूर्वीचा विवाह न सांगता तो लपवून ठेवून, कन्सील करून, सप्रेस करून जर एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करतो, त्याला पूर्वीचा विवाह संपुष्टात आला नसल्याचे सांगत नाही, ही माहिती लपवून लग्न करतो, तर अशा गुन्ह्याला देखील 10 वर्षापर्यंत शिक्षा सांगितलेली आहे. हा नवीन बदल जो आहे ते उपकलम 2 आहे. आता आपण मुख्य प्रश्नावर येऊयात की मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी आपण न्यूजवरती, पेपरवरती किंवा इतर ठिकाणी समाजात आपण बऱ्याच ठिकाणी अशा घटना पाहतो की माझ्या पत्नीने दुसरं लग्न केलेलं आहे, माझ्या पतीने दुसरं लग्न केलेलं आहे, परंतु त्याच्यावरती तिथं पोलीस स्टेशनमध्ये गेला असता त्यावरती गुन्हा नोंद केला जात नाही. तर गुन्हा नोंद करण्याची कारणं काय आहेत? तर मित्रांनो, कलम 82 आणि जुना 494 हा मुळात गुन्हा हा NC स्वरूपाचा आहे, म्हणजेच की नॉन कॉग्निजेबल स्वरूपाचा आहे. म्हणजेच अशा गुन्ह्यामध्ये पोलिसांना तपासाचे अधिकार नसतात. कायद्यातील काही अपवाद जर सोडले, म्हणजेच की दखलपात्र गुन्ह्यासोबत अदखलपात्र गुन्ह्यांचा देखील तपास केला जातो. परंतु मित्रांनो, हे कलम 494 म्हणजेच की नवीन कलम 82 याला काही अपवाद आहेत आणि या अपवादामुळे मुळात तो NC स्वरूपाचा आहे, म्हणजेच की नॉन कॉग्निजेबल आहे. नॉन कॉग्निजेबल आहे म्हणजेच की पोलिसांना तपासाचे तेथे अधिकार नसतात, पोलीस तपास करू शकत नाहीत, पोलिसांचे अधिकार तिथे नसतात. त्यामुळे पोलीस तुमचे जास्तीत जास्त NC स्वरूपाची तक्रार नोंद करतात किंवा ते देखील तक्रार शक्यतो नोंद केली जात नाही, टाळली जाते. तर मित्रांनो, तर कायद्यामध्ये काही अशी काही तरतूद आहे का? NC स्वरूपाचा गुन्हा जरी असला तरी कलम 494 म्हणजेच की कलम 82 नवीन कायद्यातील BNS मधील कलम 82 असा एखादा गुन्हा जर घडला आणि एखाद्या व्यक्तीने त्याचा पती, त्याची पत्नी अस्तित्वात असताना, पूर्वीचा विवाह अस्तित्वात असताना, पूर्वीचा विवाह कायद्यानुसार संपुष्टात आलेला नसताना दुसरा विवाह करतोय, तर दुसरा विवाह केल्यानंतर अशा व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची कायद्यामध्ये तरतूद काय आहे? पोलीस तर FIR घेत नाहीत आणि घेतला तर जास्तीत जास्त NC स्वरूपाचा गुन्हा आहे. आणि यदा कदाचित पोलिसांनी इतर दखलपात्र कलमांसोबत गुन्हा जरी नोंद केला तरी मित्रांनो, कोर्टाला कलम 494 गुन्ह्यासाठी आणि नवीन कायद्यातील कलम 82 या गुन्ह्यासाठी त्यावर दखल घेता येत नाही, ते प्रकरण पुढे चालवता येत नाही. तर मित्रांनो, असं का? मुळात मित्रांनो, जुनी CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणजेच की फौजदारी प्रक्रिया संहिता, तर जुन्या CRPC मध्ये एक चॅप्टर होता कलम 190 पासून 199 पर्यंत, कंडिशन रिक्विजिट फॉर इनिशिएट ऑफ प्रोसिडिंग. म्हणजेच की मित्रांनो, एखादी प्रोसिडिंग सुरू करण्यासाठी कलम 190 ते 199 मध्ये काही तरतुदी सांगितलेल्या आहेत आणि त्या तरतुदी ह्या बंधनकारक आहेत. त्या तरतुदींच्या पुढे कोर्टाला सुद्धा जाता येत नाही. तर काय आहेत तरतुदी? म्हणजेच की कलम आता 210 ते 222 BNS मध्ये तर BNSS म्हणजेच की भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या कायद्यामधील कलम 210 ते 222 मध्ये कंडिशन्स रिक्विजिट फॉर इनिशिएशन ऑफ प्रोसिडिंग्स हा चॅप्टर सांगितलेला आहे. तर मित्रांनो, यापूर्वी सुद्धा 494 प्रमाणे ज्या वेळेस तक्रारी येतात त्या पोलीस स्टेशनला तक्रारी त्याबाबत गुन्हा नोंद केला जात नाही. मुळात तो गुन्हा हा अदखलपात्र स्वरूपाचा आहे. आणि मित्रांनो, दुसरी त्याला कायदेशीर अडचण म्हणजे कलम 198C, जुन्या CRPC मधील कलम 198C आणि नवीन BNSS मधील कलम 219C. यामध्ये मित्रांनो, मुळात कलम 198 CRPC यामध्ये आणि कलम 219 BNSS यामध्ये एक कंडिशन टाकलेली आहे की कोर्ट शॅल नॉट टेक कॉग्निझन्स ऑफ एनी ऑफेन्स एक्सेप्ट कंप्लेंट मेड बाय ॲग्रीड पार्टी. तर मित्रांनो, या कलमामध्ये म्हणजे की कलम 219 BNSS आणि कलम 198C CRPC
या कायद्यामध्ये अशा प्रकारचे जे ऑफेन्स असतील, जे की द्वितीय लग्न केलेलं आहे, दुसरं लग्न केलेलं आहे, पूर्वीचं लग्न अस्तित्वात असताना, पूर्वीचा विवाह संपुष्टात आलेला नसताना, तर याबाबत या कायद्यामध्ये कुठल्याही कोर्टाला अशा प्रकारच्या गुन्ह्यावरती दखल घेता येणार नाही असे स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणजेच काय, कोर्ट दखल घेणार नाही म्हणजे कोर्ट पुढं तुमच्या केसवरती पुढं चालणार नाही, तुम्हाला इश्यू प्रोसेस केली जाणार नाही, तुमच्या विरुद्ध समन्स देखील काढलं जाणार नाही. तर काय आहे मित्रांनो की कलम 198C CRPC आणि कलम 219C BNSS यामध्ये कंडिशन टाकलेली आहे की अशा प्रकारची कंप्लेंट ही त्या ॲग्रेव्हेड व्यक्तीनं ही स्वतः दिली पाहिजे. त्यामध्ये जर महिला असेल तर अशा प्रकारची तक्रार ही ती महिला, तिचे आई वडील, भाऊ, चुलते, आईचे भाऊ, वडिलाचे भाऊ, वडिलाची बहीण, आईची बहीण, हे या नातेवाईकापैकी कोणीही देऊ शकतात. तर मित्रांनो, आता कंप्लेंट म्हणलं की आपण सेक्शन 2D, परत आपण CRPC कडे आलो, परत आपण BNSS कडे आलो. तर कंप्लेंटची व्याख्या जी दिलेली आहे ती कंप्लेंटची व्याख्या ही डिफरंट आहे, ती FIR संबंधित नाही. अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये स्वतंत्र तक्रार कोर्टासमोर द्यावं लागते. अशा गुन्ह्यामध्ये FIR केला जात नाही. जरी मित्रांनो FIR झाला तरी कलम 198C आणि कलम 219C याचं बंधन येतं आणि कंडिशन रिक्विजिट फॉर इनिशिएशन ऑफ प्रोसिडिंग्स हे तिथं लागू होतं. त्यामुळं तिथे वर्डिंग वापरलेलं आहे की कोर्ट शाल नॉट टेक कॉग्निझन्स ऑफ एनी ऑफेन्स एक्सेप्ट अपॉन द कंप्लेंट मेड बाय द ॲग्रीव्ड पार्टी ऑर हिज रिलेटिव्ह, हर रिलेटिव्ह. तर मित्रांनो, आपल्याला थोडक्यात लक्षात आलं असेल की दुसरं लग्न झालं, सेकंड मॅरेज केलं, एखादा पूर्वीचा विवाह अस्तित्वात असताना, तो कायद्यानुसार रद्द झालेला नसताना, तर अशा गुन्ह्यामध्ये FIR नोंद न करण्याचे कारण दोन, मुळात की कलम 82 म्हणजेच की जुना 494 हा नॉन कॉग्निजेबल स्वरूपाचा ऑफेन्स आहे. दुसरं, या गुन्ह्याला CRPCचे कलम 198C आणि BNSS चे कलम 219C हे दोन्ही कलम हे त्याला बंधन घालतात की अशा प्रकारचा गुन्हा हा दाखल जरी असला तरी कोर्टाला यावरती दखल घेता येणार नाही. कारण यामध्ये कंप्लेंट ही स्वतः फिर्यादीने द्यायला हवी. फिर्यादी तो कोणी का असेना, कंप्लेंट द्यायला हवी म्हणजे की प्रत्यक्षात कोर्टात कंप्लेंट दाखल करायला हवी. FIR वरती कोर्ट दखल घेणार नाही. तर मित्रांनो, थोडक्यात की समाजामध्ये बऱ्याच लोकांना गैरसमज असतात. बऱ्याच मीडियावरती, TV चॅनलवरती, सोशल मीडियावरती देखील असं दाखवलेलं असतं की एखादा व्यक्ती उपोषणाला बसलेला असतो, माझ्या पतीने किंवा पत्नीने दुसरा विवाह केलेला आहे आणि त्याच्यावर गुन्हा नोंद करावा म्हणून पोलीस स्टेशनच्या बाहेर बसलेले असतात. तर मित्रांनो, वेळ न दडवता, पोलीस स्टेशनच्या दारात वाट पाहत न बसता, अशा काही कायद्यांना, काही कायदेशीर आणि तांत्रिक अडचणी आहेत, अशा काही नियमांना, अशा काही कलमांना गुन्हे नोंद करण्यासंदर्भात. तर मित्रांनो, कलम 190 ते 199 मध्ये असे अनेक गुन्हे आहेत. त्यामध्ये डिफॅमेशन सारख्या देखील केसेस येतात, त्यामध्ये बदनामी सारख्या केसेस देखील येतात. अशा गुन्ह्यात सुद्धा FIR नोंद केला जात नाही. कंप्लेंट म्हणल्यामुळे मित्रांनो आपल्याला ती रितसर कंप्लेंट द्यावी लागते, कंप्लेंट बिफोर मॅजिस्ट्रेट. तर समाजातील आणि इतर सर्वसामान्य नागरिकांना अशा गुन्ह्यामध्ये पोलीस FIR का नाकारतात किंवा का करत नाहीत याचं उत्तर मिळालं असेल. तो अपराध मुळात हा NC स्वरूपाचा आहे आणि दुसरं की 198 जुनी CRPC आणि 219 नवीन BNSS या कलमांमुळे अशा गुन्ह्यांना किंवा अशा गुन्ह्याबाबत पोलिसांना FIR नोंद करता येत नाही. तर मित्रांनो, ही माहिती जर आवडली असेल तर नक्कीच ॲडव्होकेट प्रवीण वाघ हे YouTube चॅनल सबस्क्राईब करावे. धन्यवाद.